नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी इंडस्ट्रीतील असे काही कलाकार ज्यांनी लग्नानंतरही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण करिअरवर फोकस करतायत तर काहींनी हा डिसिजन पूर्णपणे पर्सनल ठेवला आहे. तर चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात आधी नाव येतं 90s मधील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याबद्दल. यांनी लग्नानंतर मूल न होण्याचा मार्ग निवडला आहे. त्या त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल खूपच प्रायव्हेट आहे. नंबर 2 वर नाव येतं प्रिया बापट आणि उमेश कामत. 2011 मध्ये लग्न झालेलं हे कपल आजही चाइल्ड फ्री आहे. त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे की पॅरेंटहूड हा त्यांचा पर्सनल डिसिजन आहे आणि ते त्यासाठी अजिबात घाई करत नाहीत. यानंतर नाव येतं नेहा पेंडसे यांचं. लग्नानंतरही तिने अजून मुलाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तिचं स्पष्ट मत आहे की प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असतो. नंतर नाव येतं मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचं. हे क्यूट कपल देखील अजून पॅरेंट्स झालेले नाहीत. दोघंही करिअरवर आणि पर्सनल लाईफ एन्जॉय करत आहेत. तर नंबर 5 वर आहेत स्पृहा जोशी. हिनेही मदरहूड बद्दल कधी प्रेशर घेतलेला नाही. तिच्यासाठी हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. तर नंबर 6 श्रुती मराठे. हिनेही लग्नानंतर अजून मुलांबाबत घाई केलेली नाही. ती सध्या तिच्या करिअरवर फोकस आहे. आणि नंबर 7 सोनाली कुलकर्णी. हिनेही स्पष्ट केलं आहे की मदरहूडसाठी योग्य वेळ येईपर्यंत ती वाट पाहणार आहे. तर मित्रांनो, या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, मूल होणं किंवा न होणं हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. समाज काय म्हणतो यापेक्षा स्वतःचं आयुष्य कसं जगायचं हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं असतं. तर तुमचं काय मत आहे याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.